डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल काल संगमनेर तालुक्यातील धांदरपळ येथे भारतीय जनता पक्षाची एक जाहीर सभा झाली। त्या जाहीर सभेमध्ये अपशब्द वापरण्यात आले, महिलांचा अवमान करण्यात आला। यामुळं अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं त्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्याचबरोबर RPI यांच्या सगळ्यांच्या वतीनं कालच्या सभेत जे अपशब्द वापरण्यात आले त्या नेत्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। महिलांबद्दल अपशब्द वापरणारा भाजप नेत्याचा, महिलांबद्दल अपशब्द वापरणारा भाजप नेत्याचा अटक करा, अटक करा, वसंत देशमुखला अटक करा, अटक करा, अटक करा, वसंत देशमुखला अटक करा, अटक करा, अटक करा, वसंत देशमुखला अटक करा। काल संध्याकाळी महायुतीच्या संकल्प मेळाव्यामध्ये धांदरपळ येथे महायुतीचे अध्यक्ष, सभेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी आपल्या जयश्रीताई थोरातबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही सर्व काँग्रेस कमिटीवरील निषेध करतो। या सरकारमध्ये लाडकी बहीण योजना करता ते महिलांचा सन्मान केला जात नाही। ह्या गेल्या 3-4 महिन्यामध्ये बघतायत तुम्ही बलात्कारीबद्दल सरकार कसं आहे। त्यामुळे ह्या सरकारने जे धोरणं आहेत, महिलांबद्दल जे अक्षर वक्तव्य केलं जातं, महिलांबद्दल जी काही सहानुभूत केलेले प्रकार आहेत ते अतिशय निंदनीय आहे। ह्या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि वसंतराव देशमुखांना लवकरात लवकर अटक करा ही आमच्या अकोले काँग्रेस कमिटीच्या वतीने मागणी करतो। आता ह्या सरकारमध्ये मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी पढाओ बेटी बचाओ चा नारा देतात आणि एका बाजूला भाजपकडूनच महिलांची जी अवस्था केली जाते, ज्या पद्धतीनं महिला पैलवानांवरती अत्याचार केला जातो, त्यांना फरफटत नेलं जातं, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जातो। अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये जी साफसफाई कर्मचारी करणारी महिला असेल त्या महिलेवरती बलात्कार होतो, त्याची दखल कुठेही घेतली जात नाही। आणि कालचा सुद्धा प्रकार हा BJPच्या अध्यक्षानं, ज्या सभेचा अध्यक्ष आहे त्यानं ज्या पद्धतीनं जयश्री थोरातताई यांच्यावरती ज्या पद्धतीनं निंदनीय पद्धतीनं जे वक्तव्य केलं त्याचा ही सभा जाहीर निषेध करते। आणि एक गोष्ट एक विशेष आहे, या वसंत थोरातला कपडे काढून वसंत देशमुखला कपडे काढून मारलं पाहिजे आणि याला मारलेलं आहे। भाऊसाहेब थोरातांनी संगमनेर कारखान्यावरती याला कपडे काढून आणलं तरी याची अक्कल ठिकाणावर येत नाही। अशा या निंदनीय पद्धतीचा, या निंदनीय वृत्तीचा आम्ही ही सभा निषेध करीत आहे। खरंच या राज्य सरकारच्या राज्यामध्ये आम्ही महिला खरंच सुरक्षित आहोत का? फक्त लाडकी बहीण म्हणण्यापुरतं चालणार नाही आहे, कारण आम्हाला कुठेच सुरक्षितता नाही। अगदी आमच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार होत आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर आणि कालचा जो धांदरपळचा प्रकार आहे हा खरोखर निंदनीय आहे। जयश्रीताई थोरातांबद्दल बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांच्याबद्दल जे बोललं आहे त्याचा आम्ही सगळ्या महिलांच्या वतीनं आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी निश्चितपणे निषेध करते। बद्दल जे शब्द वापरले जातात, चांगल्या सुशिक्षित लोकांनी असे शब्द वापरणं ही निंदनीय गोष्ट आहे। आणि एवढ्या मोठ्या स्वच्छ कारभार करणारे आमचे थोरात साहेब यांच्या मुलीला जर असे शब्द वापरतात, आम्हाला तर वाईट वाटतंय का आज आम्ही महिला सुरक्षित आहे का? फक्त एका बाजूने म्हणायचं 50% आरक्षण महिलांना आणि आज बघितलं तर महिला कुठेही सुरक्षित नाही आहे। आज त्यांच्यावर अन्याय झाला आहे, उद्या साध्या सिंपल एखाद्या महिलेवरही रस्त्याला होऊ शकतो। एवढ्या मोठ्या आज महिलेला असं बोलणं त्या माणसाला शोभलं नाही। मी त्यांचा निषेध करते आणि थांबते। आज अकोले या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं या जे कोण देशमुख आहेत त्यांचा धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी खरं म्हणजे या निषेध रॅलीचं आयोजन केलेलं आहे। खरं म्हणजे या महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्याचीच पातळी सोडलेली आहे, महिला सुरक्षित नाही आहेत। आणि खरं म्हणजे एवढी चांगली माणसं जेव्हा आपल्या महिलांविषयी असे अनुद्गार करतात तेव्हा यांची पातळी कळते। आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं मी या महोदयाचा धिक्कार करतो आणि तातडीनं या गव्हर्नमेंटनी त्यांच्यावर आपले जी काही क्रिमिनल ॲक्ट असेल त्याप्रमाणे कारवाई करावी। अन्यथा
अशा प्रकारे वाढतच जातात आणि ह्या महायुतीच्या काळामध्ये किंवा केंद्रातल्या भाजपच्या शासनाच्या काळामध्ये खरं महिलांच्या प्रती अनुद्गार काढण्याची एक फार मोठी म्हणजे एक परंपराच निर्माण झाल्यासारखं वाटतंय। खरं परंपरा हा शब्द चांगले अर्थी आहे, पण यांनी एकंदरीत चुकीचे पायंडे पाडलेत आणि यांना कोणी लाज शरम काही वाटत नाही। आणि म्हणून या महायुती सरकारचं असेल किंवा या तत्सम जे कोणी देशमुख आहेत ते खरं म्हणजे ते प्रतिनिधी आहेत, अशा प्रवृत्तीचे प्रतिनिधी आहेत। या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो आणि शासनानं यांच्यावर ताबडतोब उचित कारवाई करावी अशी विनंती करतो। थांबतो, धन्यवाद। काल संगमनेरमधील धांदरफळ या ठिकाणी सुजय विखेंच्या सभेमध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आणि ज्या शब्दांबद्दल कोणत्या शब्दात त्यांची निंदा करावी असा एक लज्जास्पद प्रकार घडून आला। खरं म्हणजे संगमनेर तालुका असेल, अकोला तालुका असेल, या तालुक्यांचं राजकारण अत्यंत सुसंस्कृत आणि अतिशय शालीन पद्धतीने कायमस्वरूपी राहिलेलं आहे। या दोन्ही तालुक्यांनी एक राजकारणाची दिशा चांगल्या प्रकारे दिली। कधीही वितुष्ट, कधीही एकमेकावर कमरेखालचे वार कोणीही केलेले कधीही नव्हते। परंतु या 10 वर्षामध्ये हे BJPचं शासन केंद्रापासून तर राज्यापर्यंत जसं जसं आले तसं तसं समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रवृत्ती निर्माण होऊन राहिलेली आहे। आणि काल म्हणजे एका भगिनीविषयी अशा प्रकारचे उद्गार काढणं आणि आपलं वय काय, आपण त्या मुलीला नातीप्रमाणे पाहिलं पाहिजे, तिच्याविषयी आपण अशा प्रकारचे उद्गार काढणं हे एक समाजामध्ये विकृती निर्माण झाल्यासारखी प्रवृत्ती या भाजपच्या विचारसरणीमुळेच घडून येऊन राहिलेली आहे असं सगळ्यांचं मत आता निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून अकोल्याच्या पूर्ण जनतेच्या वतीने, आमच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि ते कोण वसंतराव देशमुख आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, नाहीतर मग परत आंदोलन छेडण्याची वेळ येऊ देऊ नये हीच शासनाकडे मागणी करतो आणि थांबतो। राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत। लोकांना सामोरं जाऊन मतं मागताना लोकशाहीमध्ये आपला दर्जा राखला पाहिजे। लोकांना धोरणावर, कार्यक्रमावर, होणाऱ्या कार्यक्रमावर बोललं पाहिजे। आपल्या धर्मसंस्कृतीप्रमाणे, राज्यघटनेप्रमाणे मातृशक्तीचा आदर केला पाहिजे। कुठेही कोणाच्याही स्वाभिमानाला, कर्तृत्वाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीनं लोकांना आपण सामोरं जाणं लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे। काल जी घटना घडली त्याच्यामध्ये कुठेतरी मातृशक्तीच्या भूमिकेला आपण धक्का लावतोय, आपल्या सगळ्या रूढी परंपरा आपण बाजूला सारतोय असं चित्र दिसतं। ते निषेधार्ह घटना आहे। यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, किमान संगमनेर अकोल्यामध्ये तरी घडू नयेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। आज अकोल्या या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांना घेऊन काल जी संगमनेर या ठिकाणी जी घटना घडली, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या कन्या आदरणीय जयश्रीताई थोरात यांच्यावर ज्या खालच्या पातळीवरची टीका वसंत देशमुखांनी केली त्यांच्या विरोधात खरं तर आम्ही आज इथं निषेध मोर्चा काढलेला आहे। आज आमची प्रशासनाला विनंती आहे की जी काही वसंत देशमुखांनी टीका केली होती जयश्रीताईंवर त्यांना लवकरात लवकर यांनी अटक करावं, अन्यथा जो काय रोष यांनी काल संगमनेरमध्ये जनतेचा बघितला आहे हा संपूर्ण राज्यामध्ये हे सरकार बघितल्याशिवाय राहणार नाही। आपण बघतोय महायुती सरकार एकीकडे म्हणतात का आमच्या बहिणी आमच्यासाठी लाडक्या आहेत, परंतु दुसरीकडे ज्या काही घटना आज राज्यात होत आहेत आमच्यासारख्या युवकांच्या मनामध्ये भीती आहे का आमच्या माय माऊल्या, आमच्या बहिणी असुरक्षित आहेत। काल संगमनेर तालुक्यातील सर्व लोकांना थिया मांडावा लागला आणि कुठंतरी सकाळी पहाटे SP आले आणि त्यांनी दखल करून घेतली केस। परंतु अशा प्रकारे हा नगर जिल्हा नाही आहे, सुसंस्कृत जिल्हा आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर कुठंतरी संगमनेरमध्ये येऊन आदरणीय थोरात साहेबांच्या संगमनेर तालुक्यामध्ये ज्या गलिच्छ प्रकारचं राजकारण जे चाललं आहे त्याचा देखील आम्ही निषेध करतो। आज संपूर्ण महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रशासनाला पुन्हा विनंती करतोय, लवकरात लवकर वसंत देशमुखांना तुम्ही अटक करा, अन्यथा
जो काही विद्रोह तुम्हाला या राज्यामध्ये बघायला मिळेल त्या हाताच्या पलीकडे गेलेला राहील, एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो. वसंत देशमुख नावाच्या माथे फिरून आपल्या नगर जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्राचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुकन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं, प्रथमतः मी त्या विधानाचा निषेध करतो. आणि हे जे युती सरकार आहे, या युती सरकारला एकच सांगायचं आहे की आपण जी जोशामध्ये लाडकी बहीण नावाची योजना आणली आणि या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना वेडं बनवण्याचं काम केलं, तर तुमची या स्त्री जातीबद्दल तुमच्या पक्षाची तुमच्या महायुतीची काय भूमिका आहे हे या वक्तव्यानं जाहीर झालेलं आहे. मला त्यांना एकच सांगायचं आहे की असे खालच्या दर्जाला जाऊन आणि असे केविलवाने विधानं करून मतं मिळत नसतात. तुम्हाला जर तिथं उभं राहायचं असेल आणि मतं मिळवायची असेल तर समाजामध्ये जाऊन तुम्ही चांगलं काम करा, समाजाला चांगलं प्रबोधन करा आणि मग जनतेची मतं मिळवा. याचा निळवंडेबद्दल सांगायचं तर निळवंडेचं कॅनल राधाकृष्ण विखेंनी पूर्ण केले. मला त्यांना सवाल आहे, ज्यावेळेस निळवंडेचे कॅनल होत होते, ज्यावेळेस निळवंडे धरण होत होतं, त्यावेळेस जर या नगर जिल्ह्यातून कोणी विरोध केला असेल तो राधाकृष्ण विखे पाटलांनी केला असेल. निळवंडेचं जे श्रेय ते श्रेय बाळासाहेब थोरात असतील, अकोल्याचे मधुकरराव पिचड साहेब असतील, आमच्या आघाडीचे नेते अशोकराव बांगरे असतील, अशा अनेक नेत्यांचं खरं श्रेय आहे. या निळवंडेच्या योगदानामध्ये या विखेंचं कोणतंही श्रेय नाही, म्हणून त्यांनी हे श्रेय घेऊ नये असं माझं त्यांना आव्हान आहे. आणि पुन्हा एकदा मी या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. आणि अशाच जर वक्तव्य पुन्हा त्यांनी जर इथं दुसऱ्या ठिकाणी केलं तर या विखे परिवाराला अकोला तालुक्यामध्ये फिरू देणार नाही असा मी त्यांना स्पष्ट इशारा देतो. धन्यवाद. ठिकाणी काल धांदरफळ येथील प्रचार सभेमध्ये आमच्या सर्वांच्या भगिनी यांच्याविषयी जे काही अर्वाच्य वक्तव्य केलं गेलं त्या वक्तव्यासंदर्भात अत्यंत खेद वाटतो. आणि राजकारण कुठल्या स्तराला चाललेलं आहे याविषयी आपल्यासारख्या कॉम्रेड आपल्याला चिंता पडते. अर्वाच्य भाषेत बोलणं, शिवराळ भाषेत बोलणं, कमरेखालच्या शब्दांचा उपयोग करणं, समोरच्याचं मन दुखावेल अशा पद्धतीनं असभ्य भाषेमध्ये वक्तव्य करणं ही आजकाल राजकारणाची क्रेज झालेली आहे काय. आणि मग जर अशाच पद्धतीनं असंस्कृतपणानं जर वक्ते बोलत गेले तर या महाराष्ट्रातील सामान्य जनतेनं करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्याबरोबर कॉम्रेड आहेत, इकडे आमचे नेते अमितभाई आहेत. आपण सुसंस्कृतपणानं आयुष्य घालवलं, पण असंस्कृतपणाचा जर अशा पद्धतीनं प्रचार होत असेल तर या समाजाच्या रसाला फार दिवस लागणार नाहीत. आणि म्हणून ज्या व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य केलं किमान त्यांनी आपल्या वयाची बूज राखायला पाहिजे होती. आपण बोलतो काय, तरुणांनी वक्तव्य केलं तर आपण एक वेळ समजू शकतो की तो त्यांच्या बौद्धिकतेचा भाग असतो, परंतु आयुष्य राजकारणामध्ये घालवणाऱ्या एवढ्या मोठ्या माणसानं अशा प्रकारचे घाण वक्तव्य करणं, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावत चालला आहे कॉम्रेड. समाजाला कुठंतरी आता नीट दिशा देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. आणि इथून पुढचं राजकारण हे आता मुद्द्यावरून गुद्द्यावर येते की काय, आणि समाजामध्ये काही दिवसामध्ये आपापसात लोक लढतील, भांडणं करतील, आणि हेच या BJP सरकारला अपेक्षित आहे. आणि म्हणून या घटनेचा महाराष्ट्रात या घडलेल्या सुसंस्कृत अशा महाराष्ट्रामध्ये घडलेल्या या घटनेचा मी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जाहीर निषेध करतो. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. त्यानिमित्तानं काल संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे जे नेते आहेत सुजय विखे पाटील यांची धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. आणि या सभेचं अध्यक्षस्थान ज्या महाशयांनी भूषवलं ते वसंतराव देशमुख यांनी काल संगमनेरच्या ज्या सुसंस्कृत नेत्या आहेत जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल अपशब्द वापरला. त्यांचा मी महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो आहे. खरं तर हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये शिवरायांचे जे विचार आहेत की परस्त्रीला मातेसमान मानणारा हा महाराष्ट्राचा विचार आहे. परंतु
काल या महायुती सरकारनं मतांवर डोळा ठेवून लाडकी बहीण ही योजना आणली, परंतु एखादी लाडकी बहीण जर आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून आव्हान निर्माण करत असेल तर त्या लाडक्या बहिणीला मागं कसं खेचायचं, तर तिच्याबद्दल अपशब्द वापरायचे आणि तिच्याबद्दलची निंदा नालस्ती करायची, हा विचार हा महायुतीचा आणि भाजप सरकारचा आहे काय, असा आपल्या सर्वांना प्रश्न पडतो. जिजाऊंच्या लेखी पुढे गेल्या पाहिजेत, मोठ्या झाल्या पाहिजेत, त्यांचे विचार आपण सर्वांनी बरोबर घेतले पाहिजेत. परंतु हे भाजपचं सरकार अशा पद्धतीनं जर या महिलांना जर नागवित असेल आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरीत असेल तर या भाजप सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि अकोला तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं ह्या वसंतराव देशमुख यांच्या विरुद्ध अटक त्यांना झाली पाहिजे, हीच ह्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सरकारकडे मागणी करतोय. आणि या वसंतराव देशमुखांना पाठीशी घालणाऱ्या या युती सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. काळ हा संवेदनशील काळ आहे. मोजून मापून शब्द यावेळेला वापरले गेले पाहिजेत. परंतु या भाजप प्रणित शासनाचे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जाणून बुजून समाजामध्ये दंगल घडवून आणायचे आहेत, वादविवाद निर्माण करायचे आहेत आणि एकसंघ असलेला लोकशाहीवादी विचाराचा असलेला संगमनेर अकोले तालुका हा याचं विभक्त करण्याचं काम या दुष्ट प्रवृत्ती करत आहेत. म्हणून वसंतरावला खरं म्हणजे मी आज ओळखत नाही, गेल्या 50 वर्षापासून ओळखतो. वसंतरावचं खरं म्हणजे भाऊसाहेब थोरातांच्या घराबद्दल आणि व्यक्तीबद्दल अतिशय द्वेष मनामध्ये पुरेपूर भरलेला आहे. यापूर्वीचे त्यांच्या अंगावरले ओळ कदाचित बुजून गेले असतील, परंतु त्याची आठवण ते अजून विसरलेले नाहीत. आणि ज्या वेळेला ते उभे राहतात त्यावेळेला राजकारणावर चर्चा करण्याऐवजी कारखान्यावर आणि व्यक्तिगत कुटुंबावर टीका टिप्पणी करण्यामध्ये त्यांचं आत्तापर्यंत आयुष्य गेलं. इथून पुढच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी लागेल. आज त्या कुटुंबावर आघात झाला आहे, उद्या तुमच्या आमच्यावर होणार आहे. राजकारणाच्या वेळेला राजकारण करू, प्रचाराच्या वेळेला प्रचार करू, मतदानाच्या वेळेला मतदान करू, पण या अशा दुष्ट प्रवृत्ती आत्तापासून थांबवल्या पाहिजेत, रोखल्या पाहिजेत, यांचा बिमोड केला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाला मी विनंती करेन की या दुष्ट प्रवृत्तीवर योग्य ती कारवाई करून यांचा बंदोबस्त करावा व निवडणुकीच्या कालखंडामध्ये असा पुन्हा उद्रेक होणार नाही याची जबाबदारी या राज्य सरकारनं घ्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. पुनश्च एकदा संपूर्ण तालुक्यातील महाआघाडीच्या वतीनं आणि समविचारी पक्षांच्या वतीनं घडलेल्या घटनेचा मी धिक्कार करतो, तीव्र निषेध करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.